सुप्रीम कोर्टाचा नीट बाबत महत्त्वाचा निर्णय। नीट परीक्षा रद्द करण्यास आणि समुपदेशनावर बंदी घालण्यास कोर्टाचा नकार। नीट विरोधात औरंगाबाद खंडपीठात याचिका। प्रश्नपत्रिका फुटली तिथं फेर परीक्षेचा आदेश देण्याची विनंती, तर याचिकेवर 18 जूनला सुनावणी। भाजप संदर्भात मनसेमध्ये नाराजीचा सूर। शपथविधीचं सन्मानपूर्वक निमंत्रण न मिळाल्यानं अस्वस्थता असल्याची माहिती, तर 13 जूनला मनसे नेत्यांची मुंबईत बैठक। राज्यातील वीज चोरीला आळा घालण्याकरता आणि वीज बिल भरणा वाढवण्याकरता प्रत्येक ग्राहकाला महावितरण स्मार्ट मीटर देणार। बिल न भरल्यास सेन्सर प्रणालीद्वारे वीज कापली जाणार। देशातील मेडिकल कॉलेजेस दर्जाहीन। 80% कॉलेजेस राष्ट्रीय आयुर्विज्ञान आयोगाच्या किमान मानांकनाची पूर्तता करण्यात अपयशी। सोने प्रति तोळा 200 रुपयांनी स्वस्त, तर चांदीच्या दरात 2900 रुपयांची घसरण। सोना प्रति तोळा 71,300 रुपयांवर, तर चांदी प्रति किलो 59,300 रुपयांवर। विधानसभा निवडणुकीच्या तयारीच्या पार्श्वभूमीवर 14 जूनला भाजपची मुंबईत महत्त्वाची बैठक। बैठकीला जिल्हाध्यक्ष, प्रदेश पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना निमंत्रण। पुणे हिट अँड रन प्रकरणातील शिवानी अग्रवाल, विशाल अग्रवाल आणि मकानदारची एकत्रित चौकशी होणार। पुणे गुन्हे शाखा करणार चौकशी। शेतमालाच्या हमीभावासंदर्भात मुंबईत राज्य सरकार आणि केंद्रीय कृषी मूल्य आयोगाची बैठक। मुंबईतील सह्याद्री अतिथीगृहावर बैठकीचं आयोजन। जरांगेंच्या उपोषणाचा आजचा 4था दिवस। तब्येत खालावलेली असली देखील जरांगेंवर उपचार घेण्यास जरांगेंनी दिलाय नकार। जरांगेंचा बीपी शुगर डाऊन झाल्याची डॉक्टरांची माहिती। मुंबई सायबर गुन्ह्यांमध्ये मोठी वाढ। 3 वर्षात सायबर गुन्ह्यांमध्ये 70,000पेक्षा अधिकच्या तक्रारी। आपचे राऊस एव्हेन्यू इथल्या कार्यालय रिकामा करण्यास मुदतवाढ। 15 जूनची मुदत 10 ऑगस्टपर्यंत वाढवली। पुण्यातील पाणी तुंबल्याच्या घटनेनंतर पुणे महापालिकेच्या उपायुक्तांना आता नाईट ड्युटी लागणार। आपत्ती व्यवस्थापन कक्षात उपायुक्त दर्जाचा अधिकारी नियुक्त केला जाणार। वाहन चालकांकडून पैसे उकळणाऱ्या वाहतूक पोलिसांवर आता खंडणीचा गुन्हा दाखल होणार। पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांचा सर्व पोलिसांना सावधगिरीचा इशारा। मालेगावमध्ये सरकारच्या टंकलेखन परीक्षेकडे विद्यार्थ्यांची पाठ। 659 विद्यार्थ्यांपैकी 194 विद्यार्थी परीक्षेला उपस्थित, तर 465 विद्यार्थी अनुपस्थित। पहिल्याच पावसात जायकवाडीच्या पाणीसाठ्यात 1% वाढ। छत्रपती संभाजीनगर शहराला महिनाभर पुरेल इतका पाणीसाठा। पावसामुळे पालेभाज्यांच्या दरात वाढ। कोथिंबीरची जुडी तब्बल 100 रुपयांवर, तर 2 ते 3 आठवडे पालेभाज्यांचे दर वाढलेलेच राहणार। उष्णतेच्या लाटेचा वाहन विक्रीला फटका। मे महिन्यात प्रवासी वाहनांच्या मागणीत 18% घट। मुंबईसह ठाण्यामध्ये मुसळधार। अनेक सखल भागात साचलंय पाणी। मनपाच्या कामावर सवाल उपस्थित। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।